सो आता आपले जे ऑडियन्स बघतायत त्यांना रिच व्हायचंय आय एम शुअर, तर ते तुम्हाला कसं कॉन्टॅक्ट करू शकतात? कॉन्टॅक्ट करायला आपला मोबाईल नंबर तर आहेच, मी एडिटमध्ये दाखवेन, तुम्हाला मिळणारच आहे मोबाईल नंबर. तुम्ही मला ईमेल करू शकता. तुम्ही आपली वेबसाईट आहे gdprimewealth.com, तिथे जाऊन व्हिजिट करू शकता. इन्स्टावर तुम्ही मला व्हिजिट करू शकता. सो देर आर व्हेरियस वेज. आणि माझी टीम पण आहे एफिशियंट, जे माझ्याबरोबर मिळून काम करत आहेत. दे आर एक्सपर्ट, दे आर एमफी सर्टिफाईड, दे आर IRDA सर्टिफाईड, जे तुमची गरज ओळखून तुम्हाला फायनान्शियल सोल्युशन्स देऊ शकता. इनफॅक्ट वी रिक्रूट पीपल, सो दोज who are interested in getting associated with us, they can visit our website and they can contact us through our join us column. We have developed so many careers, right from a salaried, cannot say salaried, but a professional who was there in this industry like me earlier, and आता त्यांना वाटते की मला एक एंटरप्रेनर बनायचं आहे, तेही माझ्याबरोबर जोडले गेलेले आहेत. वी हॅव अ फ्यू हाऊसवाईफ्स जे त्यांचं घर सांभाळत आहेत चांगल्यापैकी, आणि जो मधला वेळ मिळतोय त्यांना 2 ते 4 तासाचा, काय करायचं आता, माझी मुलं ग्रोनअप झाली आहेत, नवरा कामावर गेला आहे, आणि आय डोंट हॅव एनी फायनान्शियल फ्रीडम. मी माझे छोटे छोटे जे फायनान्शियल डिसिजन्स आहेत ते नवऱ्याला विचारल्याशिवाय घेऊ शकत नाही, बिकॉज माझ्याकडे फायनान्शियल फ्रीडम नाही आहे. जेव्हा मी पूर्वी कामाला होती तेव्हा मी त्या गोष्टी घेऊ शकायची, एक कुर्ती घ्या, एक ड्रेस घ्या, एक साडी घ्या, मुलासाठी खेळणं. आज मला ते नवऱ्याला विचारावं लागतंय. का? तर मी आज या संसार गाड्यात अडकलेली आहे. पण आता माझी मुलं मोठी झालेली आहे, सासू सासऱ्यांचं खास असं काही टेन्शन नाही आहे, माझ्याकडे एक मधले 4-5 तास आहेत. कम जॉइन अस, वी विल वन्स अगेन गिव्ह यू बॅक युअर फायनान्शियल फ्रीडम. जिथे तुम्हाला प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींसाठी तुम्हाला तुमच्या नवऱ्याची म्हणजे विचारायची गरज नाही पडणार. यू कॅन टेक युअर ओन फायनान्शियल कॉल्स. और माझ्याकडे काही रिटायर्ड VRS घेतलेली व्यक्ती आहेत जे आज 9 to 6च्या जॉबमध्ये होते आणि त्यांना वेळ जात नाही घरी बसून. किती वेळ TV आणि BB बघणार, आणि सवय झालेली कामाची, त्यांना बाहेर जायचं आहे, किती वेळ गार्डनमध्ये बसणार, हा 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 करणं, किती वेळ. मग त्यासाठी तुम्ही आमच्याबरोबर येऊ शकता, तुमच्या नवीन ओळखी वाढतील, तुम्हाला फायनान्शियल वर्ल्ड बरोबर कळेल. म्हणजे अगदी बिझनेस नाही झाला तरी चालेल, पण यू विल पास युअर टाईम, यू विल गेट टू नो न्यू थिंग्स, यू विल गेट न्यू फ्रेंड्स. जे हवं आहे त्या वयामध्ये संगत हवे. आणि का नाही म्हटलं ना तरी घरच्यांना ना हे म्हातारपण नको असतं. म्हणजे कटू सत्य आहे, सॉरी, म्हणजे व्ह्युअर्स माझे जे बघत असतील त्यांना असं वाटेल असं का बोलतात, पण हे खरंच आहे. प्रत्येकाच्या घरी एक सासरा आहे, एक सासू आहे, आणि ती किती हवी वाटली तरी नको नकोशी पण वाटते, कारण का ते त्रास देतात ना. आज बेल वाजवल्यावर पाणी यायचं ना त्यांना, आता ती बेल गेली, ती खुर्ची गेली, ती बेल गेली, मग ते काय म्हणतात, सूनबाई पाणी दे. आता सूनबाई किचनमध्ये असते, ती म्हणते यांना अरे सारखं काय पाणी लागतं. मग ते सांगते त्यांच्या मुलाला, अरे काय बंड्या जा, आजोबाला तहान लागले, जाऊन पाणी दे. आता बंड्या म्हणतो मी गेम खेळतोय, मी नाही उठणार, तो मोबाईलमध्ये असतो. मग शेवटी या साहेबांना काय करावं लागतं, उठून पाणी घ्यावं लागतं. तर पाणी दे, चहा दे. मग ती बायको शेवटी ना नवऱ्याची याची वाट बघते आणि म्हणते काय कटकट आहे, तुम्ही तर दिवसभर कामावर जाता आणि हे रिटायर्ड इथे बसलेले असतात, सारखा 10 मिनिटांनी चहा दे, पाणी दे. एक तर मी राहणार, नाहीतर हे राहणार. आता ही घरघर की बात आहे. मग अशा वेळेला मुलगा विचारा कन्फ्यूज, सँडविच. बायको आणि वडिलांना बोलू शकत नाही, बायकोला पण काय बोलू शकत नाही. मग अशा वेळेला जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही आमच्याकडे येऊ शकता, तुम्हाला एक हक्काचं ठिकाण मिळेल बसायला, काम करायला, नवीन माणसं मिळतील, तर अशा वेळेला तुमचा मुलगा हात पकडून तुम्हाला आमच्याकडे आणू शकतो की बाबा बघा इथे काहीतरी नवीन गोष्ट एक्सप्लोअर करा, ज्याच्यात घरचेही खुश, आणि शिवाय एक रिटायर्ड लाईफ झाल्यानंतर तुमच्याकडे पण थोडंसं फायनान्शियल फ्रीडम कमी झालेलं असतं. तुम्ही पण डिसिजन्स तेवढ्या नाही घेऊ शकत, बिकॉज ते पेन्शन लिमिटेड असतं, इन्कम फ्लो नसतो, ती दर महिन्याच्या 30 तारखेला वाजणारी घंटी बंद झालेली असते, भरपूर काय गोष्टी असतात. ते जर दिवस परत हवे असतील, विथ नो प्रेशर, विथ नो स्ट्रेस, विथ नो रिपोर्टिंग अवर्स, तर नक्की तुम्ही आमच्याकडे येऊ शकता. आणि असे आमच्याकडे कित्येक जण आलेले आहेत, अँड दे आर लिव्हिंग देअर सेकंड लाईफ, और आय कॅन से दे आर हॅव्हिंग अ सेकंड करियर विथ अस. सो दॅट वे ऑल्सो यू कॅन जॉईन अस, यू कॅन शेक हँड्स विथ अस, अँड यू कॅन बी सक्सेसफुल. नक्की नक्की. आजचा हा पॉडकास्ट, आजचं हे कॉन्व्हर्सेशन तुम्हाला कसं वाटलं? खूप छान, आणि आशा करतो की माझ्या व्ह्युअर्सला पण हे खूप छान वाटेल, बिकॉज मला असं वाटतं की तुमचे प्रश्न प्रॅक्टिकल होते,
रिअलिस्टिक होते, त्यामुळे मी खूप रिअलिस्टिक आणि प्रॅक्टिकल बोलू शकलो. सो त्याबद्दल तुमचे धन्यवाद, व्ह्युअर्सचे धन्यवाद. जे कोणी याच्यातनं बघतील त्यांनी नक्कीच याच्यातनं काहीतरी बोध घ्यावा. आम्हाला कॉन्टॅक्ट नाही केलं तरी चालेल, एका फायनान्शियल एक्सपर्टला कॉन्टॅक्ट करा आणि त्याच्या थ्रूच प्लॅनिंग करा, हा माझा हट्ट आहे. नक्की. चालेल, थँक्यू सो मच. तुम्ही आलात आणि तुम्ही एवढा वेळ दिलात, एवढं व्हॅल्युएबल गोष्टी इन्फॉर्मेशन तुम्ही सांगितल्यात. सो थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितला आहे म्हणजे तुम्हाला हा नक्की व्हिडिओ आवडला आहे. ह्याचा फुल व्हिडिओ आमच्या मेन यूट्यूब चॅनलवर आहे, तो पण जाऊन तुम्ही बघा. आणि आमच्या इंस्टाग्रामवरती आम्ही बरेच ह्याचे शॉर्ट्स आणि रील्स ह्याच्यावर अपलोड केलेले आहेत, त्या नक्की तुम्ही बघा आणि माझं चॅनल फॉलो करा.